फिलिप करा 4:6 कडे आपलं बायबल ओपन करू. फिलिपियन्स 4:6. प्रेज गॉड. इथं काय लिहिलंय? कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. आमेन. तुमच्यापैकी किती लोक आहेत जे करिअरच्या बाबतीत चिंता करतायत? हात वर करा. वाव, व्हेरी जेन्युइन पीपल. प्रेज गॉड. किती लोक आहेत जे बिझनेस बद्दल चिंता करतायत? हात वर करा. वाव, व्हेरी जेन्युइन पीपल. प्रेज गॉड. तुमच्यापैकी असे आहेत का जे आपल्या मुलांबाळांबद्दल चिंता करतायत? म्हणून हो तर दे. येस, प्रेज गॉड. इतका विश्वास दांडगा आहे, मुलं होण्याच्या आधीच टेन्शन सुरू केलंय. येस. काही लोक लिटरली नाही का भविष्याविषयी चिंता करतायत. व्हॉट टुमॉरो विल अनफोल्ड. उद्या काय होईल? आता अशी परिस्थिती आहे, आता असे दिवस आहेत. प्रेज गॉड. आपल्याला माहित नाही उद्या काय होईल, पण उद्या कोणाच्या हातात आहे हे आपल्याला माहित आहे. प्रेज गॉड. उद्याला कोणी पकडलंय हे आपल्याला माहिती आहे. तो आपला परमेश्वर आहे. उद्या काय होणार आहे मला नाही माहिती. उद्या काय होणार आहे आपल्याला नाही माहिती, पण उद्या कोणाच्या हातात आहे, उद्याला कोण नियंत्रित करतोय, तो आपला परमेश्वर आहे. आमेन. डू नॉट वरी अबाउट एनिथिंग. तुम्हाला माहित आहे हा मशवरा नाहीये किंवा सल्ला नाहीये. काय आहे ही लाईन? काय आहे? कमांड आहे, आज्ञा आहे. जर तुम्ही चिंता करताय तर तुम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करताय. येस. बी अँक्शियस फॉर नथिंग. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयीही मीन्स अशी कोणताच टॉपिक नाही, असा कोणताच विषय नाही ज्याच्याविषयी तुम्ही चिंता केली पाहिजे. ओके. जर तुम्ही कशा तरी विषयी चिंता करताय, जर तुम्ही नाही का 99% चिंता करत नाही, पण 1% तुम्ही कशा तरी विषयी चिंता करताय, तरी तुम्ही चुकी करताय. म्हणजे देवाला कसं लाईफ तुम्ही जगायला पाहिजे, देवाची काय अपेक्षा आहे, हे आहे अपेक्षा. चिंता विना जीवन. नो चिंता. येस. देवाला पाहिजे की तुम्ही असं लाईफ जगावं. कॅन यू इमॅजिन? असा दिवस तुम्ही कल्पना करून पहा की त्या दिवशी तुम्ही कशाविषयी चिंता केली नाही. तुम्हाला आठवतं का तो दिवस? आय एम टेलिंग यू, तुम्ही स्वतःला नाही का तसं प्रोजेक्ट करा की आज मी कशाविषयीही चिंता करणार नाही. आमेन. आणि एक दिवस तसं जगून बघा की मी कशाविषयी चिंता नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही धन्यवाद आभार प्रदर्शन करत बसाल त्या दिवशी. धन्यवाद प्रभू माझ्या मुलांसाठी. आज वचन वाचलंय, आज वचनात कळलंय, माझ्या मुलांचं मला काही टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या मुलांसाठी मी तुझे आभार मानतो, कारण मला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. माझ्या सुनांसाठी, माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या भाऊबंधांसाठी, येस, माझ्या भविष्यासाठी, माझ्या बिझनेससाठी मला चिंताच करायची नाही असं तुझं वचन सांगतंय. म्हणून मी काय चिंता नाही करत आहे प्रभू. आज मी धन्यवाद द्यायला आलोय प्रभू. समजतं मी काय सांगतो? आज मी धन्यवाद द्यायला आलोय, चिंता करायची नाहीये मला. धन्यवाद. माझे सगळे प्रॉब्लेम आता काय प्रॉब्लेम नाहीयेत. धन्यवाद प्रभू, कारण तुझं वचन सांगतंय. त्यामुळं मी कशाच प्रकारची चिंता आणि नाही का केअर किंवा वरी करणार नाही, कारण असं तुझं वचन सांगतंय की मला चिंता केअर वरी करायचं नाही. प्रेज गॉड. आणि जर तुम्ही चिंता करताय तर चिंता केल्यावर काय होतं माहितीये तुम्हाला? वेगवेगळे आजार येत आहेत. तुम्हाला माहितीये काय काय होतं चिंता केल्यावर? चक्कर येते, हायपर टेन्शन होतंय, अजून शुगर, बीपी, अजून आपल्याकडे मेडिकल स्ट्रोक येऊ शकतं, म्हणजे हार्ट अटॅक.
ब्रेनचा अटॅक येऊ शकतो. येस, म्हणजे काय काय होऊ शकतं चिंता केल्यावर, राईट? जर तुम्ही नाही का ह्या सगळ्या गोष्टींमधून ऑलरेडी जातायत, याचा अर्थ तुम्ही खूप टेन्शन घेताय, तुम्ही खूप चिंता करताय. तुमच्या बॉडीवर नाही का त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतोय. का? कारण तुम्ही देवाने जे सांगितलंय नाही करायचं ते तुम्ही करायला लागलेत. अंडरस्टँडिंग मी? तुम्ही कदाचित शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेत आणि तुम्ही चिंता करताय की तो शेअर वाढतच नाहीये. का वाढत नाहीये? माझा पूर्ण पैसा तिकडे नाही का लागलाय. प्रेज गॉड. तुम्ही चिंता करताय की मला नाही का प्रॉपर्टी घ्यायची, मला घर घ्यायचंय. येस, तुम्हाला घ्यायचंय घर, पण चिंता नाही करायची. तुम्हाला नाही का नव्याने गोष्टी प्रोजेक्ट करायच्यात. विदाऊट चिंता मी ही गोष्ट कशी प्रोजेक्ट करू शकते? अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? नव्याने मला माझे नाही का सगळ्या गोल आणि सगळ्या गोष्टी सेट करायच्यात. असं सेट करायचं की मला वरी नाही करता, चिंता नाही करता नाही का ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. जर मी व्यवसाय करतोय, इतका वर्ष नाही का मी चिंता करत करतच व्यवसाय केला. इतका माल घेतलाय, खपेल का नाही, खपला तर किती भेटेल, नाही का आपलं मार्जिन निघेल का, परत नवीन माल घ्यायला पैसे राहतील का, फुल चिंता. ट्रिप भेटेल का नाही, भाडं भेटेल का नाही, फुल चिंता. हप्ता जाईल का नाही, फुल चिंता. प्रेज गॉड. घर भाडं होईल का नाही ह्या पगारात, डॉक्टर काय म्हणेल, डॉक्टरनी काय म्हणलं पण नाही, अजून गेलोच नाही कारण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय म्हणेल, आधीच घरात चिंता. असं म्हणलं तर काय करायचं, तसं म्हणलं तर काय करायचं. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? आपण काय करतोय, उगाचच नाही का चिंता करतोय. मी तुम्हाला एनकरेज करेल, एक दिवस विदाऊट चिंता पहिल्याने, तुम्हाला रोज जगायचंय, बट पहिल्याने नाही का मी जसं सांगतोय तसं करा. एक दिवस असा जगा की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही धन्यवाद देताय, बिना चिंता करता. तुमच्या हेल्थसाठी, तुमच्या माइंडसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुम्ही जर नाही का सिनियर आहात, प्रेज गॉड, तर तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नातवांसाठी, तुमच्या सुनांसाठी फक्त धन्यवाद द्यायचंय तुम्हाला. प्रेज गॉड. चिंता नाही करायची. तुम्हाला सांगू का, जर बायबलमध्ये असं लिहिलंय, जर परमेश्वर आज्ञा देऊन ती गोष्ट सांगतोय, याचा अर्थ काहीतरी पॉवरफुल गोष्ट असेल की नाही ते, याचा अर्थ आपल्या भल्याची काहीतरी गोष्ट असेल का नाही. सिंपल लिहिलंय, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. तर काय म्हणजे नाही का असा कोणताच विषय राहत नाही ज्याच्याविषयी तुम्हाला चिंता केली पाहिजे. आत्मिक जीवनाविषयी केली पाहिजे का? नाही. शारीरिक जीवनाविषयी केली पाहिजे का? नाही. लग्नाविषयी केली पाहिजे का? नाही. भविष्याविषयी केली पाहिजे का? नाही. करिअर विषयी केली पाहिजे का? नाही. कशाविषयी चिंता नाही करायची. वाव, किती चांगलं लाईफ आहे. आपण किती गुंतागुंत करून ठेवली आहे प्रियांनो. चिंता करून करून जिथं डोकं खर्च नाही करायचं, जिथं दिमाग चालवायचं नाही, तिथं आपण चालवून बसलोय. ज्या रोडला जायला सांगितलंच नाही त्या रोडला आपण पिकनिक मारतोय, समजतंय, आणि वेळ वाया घालवतोय आपण. कदाचित हा वेळ आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी प्रोडक्टिव्ह यूज करू शकलो असतो, बट वी आर वेस्टिंग आवर टाइम. कशामध्ये? चिंतामध्ये, हायपर टेन्शन मध्ये. त्याच्यानंतर नाही का ज्यावेळेस वेगवेगळे रोग आजार ऍज अ रिझल्ट ऑफ चिंता आपल्या जीवनात येतात, त्याच्यानंतर त्या गोष्टी कशा निस्तरायच्या, त्यामुळं अजून वेगळ्या चिंता करतोय आपण. लोड वाढवत 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 आता इथपर्यंत येऊन ठेपलोय. आता तुमचं जे एज आहे, जे वय आहे, इथे तुम्ही येऊन बसलाय, राईट? प्रेज गॉड. आज तुम्ही वचन ऐकताय, कशा विषयीही चिंताक्रांत होऊ नका. ओके, सांगितलंय चिंताक्रांत होऊ नका. तर पास्टर काय केलं पाहिजे मग? चिंता नाही करायची आहे, प्रॉब्लेम आहेत माझ्या जीवनामध्ये, मी ड्रामा नाही करू शकत,
चिंता नाही करायची, तर काय करू मी? पुढे लिहिले ना तिथं काय करायचं ते पण सांगितलंय. काय लिहिलंय पुढं? तर सर्व गोष्टी विषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रेज गॉड. तर सर्व गोष्टीविषयी, इथे काय लिहिलंय? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी. येस, इथं बायबल नाही का फॅक्टला डिनाय नाही करत आहे. प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, पण त्या प्रॉब्लेम कडे पाहून तुम्हाला चिंता करायची नाहीये. हा प्रॉब्लेम का आलेत माहितीये का? देवाला माहितीये, शैतानाला माहितीये की जर प्रॉब्लेम ह्याला दाखवले मी, तर हा चिंता करत बसणार आहे, डोक्यावर हात ठेवून नाही का चिंता करत बसणार आहे हा किंवा ही, आणि तुमचा टाइम खाणार आहे तो. तुमच्या जीवनात सगळ्यात कॉस्टली गोष्ट काय माहितीये का? तुमचा वेळ आहे. तुमच्या लाईफ मध्ये सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय माहितीये का? तुमचा वेळ. आणि त्याला तो पाहिजे प्रियांनो. आता वाईस वर्षा काय माहितीये का? तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. वाव, इथं काहीतरी वेगळं सांगितलंय, इथे काहीतरी अमेझिंग सांगितलंय. सी, बायबल इज नॉट डिनाइंग द फॅक्ट, प्रॉब्लेम समस्या येणार, पण तुम्हाला काय नाही केलं पाहिजे ते सांगितलंय, आणि काय केलं पाहिजे तेही देखील सांगितलंय तुम्हाला. ओके, सो प्रॉब्लेम आला तर चिंता नका करू. काय करायचं, कसं होईल प्रभू, आमचा पगार एवढाच प्रभू, कसं घर चालवायचं, कसा हप्ता काढायचा, कसा महिना, कसं राशन भरायचं, कसं होईल, काय होईल प्रभू. इथं काय सांगितलंय माहितीये का? हे करत बसू नका. जर तुम्ही हे करताय तर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करताय, आणि जर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करताय तर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीसाठी नाही का दार ओपन करताय, जो रेडी आहे हायपर टेन्शन घेऊन. प्रेज गॉड. आणि त्यामुळेच चर्चमध्ये येऊन देखील काही लोक नाही का वेगवेगळ्या आजारांनी नाही का ग्रस्त आहेत. का माहितीये का? कारण वचनच समजलं नाहीये. समजतंय मी काय सांगतो? आर यू अंडरस्टँडिंग चर्च? वाय पीपल आर सिक इन द चर्च? चर्चमध्ये येऊन देखील जस येशू ख्रिस्ताने नाही का किंमत भरलेली आहे, तुम्हाला बरं केलेलं आहे, बट स्टील वाय पीपल आर सिक, यू नो, बिकॉज दे डोंट नो द वर्ड. बायबल काय सांगतं? होशे 4:6 मध्ये माझ्या लोकांचा नाश होतोय वचनाच्या ज्ञाना अभावी. प्रेज गॉड. शैतान खूप विकेड आहे म्हणून नाश नाही होते तुमचा. शैतान खूप पॉवरफुल आहे म्हणून नाश नाही होते तुमचा. शैतान खूप हिंस्त्र आहे म्हणून तो तुमच्यावर अटॅक करतोय आणि म्हणून तुमचा नाश होतोय असं आहे का? नाही. तुम्हाला समजलं नाही वचन, त्यामुळं तुमचा नाश होतोय. तुम्हाला समजलं नाही वचन, त्यामुळं हार्ट अटॅक, स्ट्रोक, हायपरटेन्शन, काय 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 नाही का समस्या शरीरामध्ये तुम्ही पाहताय. विचित्र बदल तुमच्या शरीरामध्ये होत असताना तुम्ही पाहताय. का माहितीये का? कारण थंड घेत नाही तुम्ही. प्रेज गॉड. जे करायचं ते करत नाही, जे नाही करायला सांगितलंय तेच करतोय आपण. काय करायला सांगितलंय? सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रेज गॉड. तुम्हाला घर घ्यायचंय, प्रेज गॉड, घर घ्यायचंय, कसं घेणार? हप्ता किती आहे? रेट्स किती वाढतायत? आता आपल्याला नाही का चाकणमध्ये जावं लागेल, आळंदीला जावं लागेल, आपल्याला पुण्याच्या बाहेर जावं लागेल. आता काय भेटणार आहे आपल्याला? नाही भेटणार. आता फुल तणाव, फुल टेन्शन. अरे, तुम्हाला जे सांगितलंय ते करा. तुम्ही डिसिजन कशाला घेताय? तुम्हाला काय सांगितलंय? तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. मी तुम्हाला काही वेगळं नाही शिकवतोय, मी फक्त लाईन टू लाईन तुम्हाला एक्सप्लेन करतोय की काय लिहिलंय. आपण भरकीन वाचतो नाही का, थोडं थांबत नाही, पॉज घेऊन वाचा काय लिहिलंय तिथं.
प्रेज गॉड. तिथं ऍक्च्युली तिथं तुमच्याबद्दल लिहिलंय ते. हे माझ्याबद्दल लिहिलंय, मला रिलेट करतंय, मला हिट करतंय. इथं ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता ना, ते वचन तुमच्या बरोबर बात करतं, कारण ते वचन आणि आत्मा आणि जीवन आहे. येस, वर्ड काय? लाईफ अँड द स्पिरिट. तुम्ही पण नाही का लाईफ अँड स्पिरिट आहे. येस, बॉडी स्पिरिट सोल. येस. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून, सर्व गोष्टीविषयी म्हणजे तुम्हाला टेन्शन असेल तुमच्या प्रॉब्लेम विषयी, ते प्रॉब्लेम घ्या. चला आज नाही का आम्ही पती पत्नी मिळून नाही का ह्या प्रॉब्लेम साठी प्रार्थना करणार आहे. प्रार्थना विनंती करून एंड कसा करायचा? आभार प्रदर्शनाने करायचा. आभार प्रदर्शन कसं करतात माहितीये का? सपोज माझा एक फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी डिसाईड केलं की हा आपला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये नाही का प्रार्थना आणि विनंती करायची. आम्ही दोघांनी खूप मस्त नाही का त्या फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी नाही का प्रेयर केली, किंवा कोणताही XYZ काही पण प्रॉब्लेम असेल, आम्ही दोघांनी प्रेयर केली, विनंती केली. प्रेज गॉड. त्याच्यानंतर आभार प्रदर्शन काय असतं माहितीये का? आभार प्रदर्शन काय माहितीये का? धन्यवाद प्रभू, तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंय, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, तू प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. ह्याला म्हणतात थँक्स गिव्हिंग. आणि थँक्स गिव्हिंग कोण करू शकतो माहितीये का? जो विश्वासाने उभा राहतो, ज्याने प्रेयर केली आणि त्याला माहित आहे मी जे प्रेयर केली आहे माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालेलं आहे. आता मला त्या विषयात परत जायचं नाही, त्या विषयाचं टेन्शन घ्यायचं नाही. लोड घेणं माझ्या गाडीचं काम आहे, माझं नाहीये. मच्छिंद्र ब्रदर, प्रेज गॉड, प्रेज गॉड. आपल्याला लोड नाही घ्यायचा आहे. लोड असेल तुमच्याकडे, ब्रदर मच्छिंद्रला कॉल करा, त्यांना ट्रिपची गरज आहे जवळच्या. प्रेज गॉड. येस, समजतंय? अनलोड करा स्वतःला, नाही का रिलीज करा, फ्री करा. ठरवा आज नाही का, आज पूर्ण नाही का लेकरांचं ओझं काढून मी प्रभूवर टाकते. आज तुम्हाला काय पण थॉट्स असतील तुमच्या लेकरांबद्दल, तुझा मुलगा असा आहे, तुझी मुलगी अशी आहे, त्याचं नाही का हे व्यवस्थित नाहीये, हा विषय नाही का असा आहे तसा आहे, हेल्थ असं आहे, हाईट अशी आहे, नाही का त्याच्यामध्ये हे सिम्पटम्स दिसत आहेत, हे गोष्टी दिसत आहेत, त्या गोष्टी दिसत आहेत. बघितलं ना तुम्ही? चॅलेंज वाटतोय ना, प्रॉब्लेम आहे ना. आता लोड घ्या, परमेश्वराकडे द्या. प्रेज गॉड. परत त्या लोड बद्दल नाही का विचार करत बसू नका. समजतंय? काय चॅलेंज दिसत आहेत तुम्हाला तुमच्या पतीमध्ये? प्रेज गॉड. नोट डाऊन करा व्यवस्थित जे जे दिसतंय. प्रेज गॉड. टेबलवर घ्या सगळं. तुम्हाला माहितीये का तुमच्या सोबत नाही का मेजावर येण्यासाठी तो उत्साही आहे. प्रेज गॉड. आणि तुमच्या शत्रूच्या देखत तुमच्या समोर नाही का मेजावर येण्यासाठी तो उत्साही आहे माझा परमेश्वर. प्रेज गॉड. मेजावर घ्या, प्रभूला सांगा की हा असा असा प्रॉब्लेम आमच्या मॅरेजमध्ये आम्ही पाहतोय प्रभू. लॉर्ड तू मध्यस्थी कर, आम्ही हे सगळा प्रॉब्लेम तुझ्या हवाले देतो. ह्या प्रॉब्लेमच्या द्वारे, ह्या समस्येच्या द्वारे जे डीमन्स आम्हाला हल्ला करतायत, आम्हाला थांबवतायत, स्लो डाऊन करतायत, आम्हाला अडवतायत, आमच्या नियतीवर हल्ला करतायत, त्या प्रत्येक डीमन्सला आम्ही येशूच्या नावात बाइंड करतो. प्रेज गॉड. इज इट सिंपल? इज इट सो डिफिकल्ट? इतकं कठीण आहे का हे? पण आपण सिंपल गोष्टींना कॉम्प्लिकेटेड केले. जे गणित नाही का तुम्हाला सोडवायचंच नाहीये, जो गणिताचा पेपर तुम्हाला सोडवायचाच नाहीये, जो ऑलरेडी सोडवलेला आहे कोणीतरी, ते पेपर तुम्ही सोडवत बसलेत. सॉल्व्ड पेपर सोडवत बसलेत तुम्ही. प्रेज गॉड. तुमची असाइनमेंट काय माहितीये का? प्रार्थना करून धन्यवाद देणं. सिंपल. प्रेज गॉड. आपल्या शेजाऱ्याला म्हणा, चिंता नको करू, प्रार्थना करून धन्यवाद दे. प्रेज गॉड. प्रार्थना करून धन्यवाद दे. माझ्या बहिणी प्रार्थना करून धन्यवाद दे. माझ्या भावा प्रार्थना करून धन्यवाद द्या. पती असेल तर भावना करून. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग?
माय लव बोलू शकता पती असेल तर. प्रेज गॉड. ये कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. सिंपल. आमेन. लाईफला नाही का सिंपल ठेवा. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. काय भारी लिहिलंय इथं नाही का, जे आपण नाही का समजून घेतलं ना तर तुमचं जीवन नाही का इझी आहे आणि सहज आहे. असं नाही तुम्हाला खाऊ घातलं, असं खाऊ घातलंय. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. असं वाकडा तिकडा हाताने खाऊ नाही घातलं, सरळ सांगितलंय. असं ह्याच्याबद्दल नाही का हे कशाविषयी लिहिलंय तुम्हाला, म्हणजे ह्याचा आत्मिक अर्थ काय. अरे सिंपल तुझ्याविषयी लिहिलंय हे, सिंपल माझ्याविषयी लिहिलंय हे, सिंपल आपल्याविषयी लिहिलंय हे. ह्याच्यामध्ये खिचताण करू नका. हे सहज ठेवलंय, सहज रीतीने घ्या. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. तर सर्व असं लिहिले का फक्त तुम्ही नवीन लोकांसाठी प्रार्थना करा, बाकीच्या विषयावर प्रार्थना नका करू असं लिहिले का. नाही. फक्त आत्मिक जीवनाबद्दल प्रेयर मध्ये ठेवा, लेकरांबद्दल प्रार्थना नाही करायची असं लिहिले का. नाही. काही लोक नाही का विश्वासाच्या विचित्र लेवलवर गेलेत, जे नाही का फक्त म्हणजे प्रेयरच करत नाहीत. आमचा विश्वास आहे, बसा मग खाली. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सर्व गोष्टीविषयी. जर तुम्ही प्रेयर करत नाहीये ना तर तुम्हाला चिंता करायचा अधिकारच नाहीये. चिंता करायचीच नाही. चिंता हा तुमचा भागच नाहीये, पण तुम्हाला प्रेयर करायची आहे. समजतंय. पुढे येतच नाहीत विश्वासू लोक. काय करायचं ते चिंता करू नका सांगितले, चिंताच करणार. सगळ्यात पहिलं चिंता नाही करायची, आणि काय करायचं ते पण लिहिलंय. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. छळ संकट होत आहेत विश्वासू लोकांवर, चर्चेसवर हल्ले होत आहेत, पास्टरांवर हल्ले होत आहेत. नाही का व्हिडिओ बघत बसू नका की काय हल्ले होत आहेत, छत्तीसगडमध्ये काय चाललंय, नाही का अमेरिकामध्ये काय चाललंय, नायजेरियामध्ये कसे हल्ले चालू आहेत. पूर्ण जगामध्ये होणार आहे. प्रेज गॉड. ऑलरेडी बायबल मध्ये लिहिलंय की शेवटच्या काळात ह्या गोष्टी होणारच. प्रेज गॉड. पण असं होत असताना काय करायचंय, आपल्याला प्रार्थना करायची. ज्यावेळेस पीटरवर हल्ला झाला, पीटरला जेलमध्ये टाकण्यात आलं, चर्च न्यूज नाही का पाहत नव्हतं. चर्च इन्फॉर्मेशन नाही का कलेक्ट करायसाठी नाही का जेलच्या बाहेर उभे नव्हते चर्च मधले लोक, ब्रदर्स लोक. काय बोललं आतमध्ये, पीटरचं काय चाललंय, किंवा कोर्टमध्ये हिअरिंगला नव्हतं जाऊन बसलं चर्च. चर्च काय करत होतं, पीटरसाठी प्रेयर करत होतं. कारण चर्चला ठाऊक आहे ज्यावेळेस नाही का अशा गोष्टी होतील त्यावेळेस आम्हाला प्रेयर केली पाहिजे. समजतंय. सगळ्यात पहिले प्रेयर करायची. त्याच्यानंतर आपलं चर्चचं जे लोकल गव्हर्नमेंट आहे, आपले चर्चेस जे पण डिसिजन घेत आहेत, लाईक आपण वेगवेगळ्या नाही का गोष्टी करतोय, लाईक कोण मोर्चे काढतोय किंवा कोण नाही का आंदोलन वगैरे नाही का काय करतोय, हे चांगल्या गोष्टी आहेत. बट सगळ्यात पहिले प्रेयर करायची. समजतंय मी काय बोलतोय. आपण पुढे जाऊया. बायबल काय सांगतं, लूक 18:1 मध्ये, फक्त 18:1 वाचा, पुढची स्टोरी तुम्हाला ठाऊक आहे. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी. इथं परत लिहिले, मगाशी पण आपण वाचलं सर्व गोष्टीविषयी प्रार्थना करावी. आता पण वाचतोय आपण, येशू स्वतः बोलतोय इथं. आधी आपण जेव्हा वाचलं ते कुठं लिहिलं होतं, ते फिलिप्पकरास म्हणजे पौलाच्या पत्रात लिहिलं होतं. प्रेज गॉड. आता येशू स्वतः बोलतोय. रेड लाईन. प्रेज गॉड. येशू स्वतः बोलतोय. म्हणजे पौल जे बोलतोय, पौल येशूला कॉपी करते. समजते मी काय सांगतोय. म्हणजे येशूची पण इच्छा हीच आहे जी पौलाची इच्छा आहे, की आपण कशाविषयी चिंताक्रांत होऊ नये, तर सर्व गोष्टीविषयी आपण प्रार्थना करावी.
कळलं मी काय बोलतोय? चिंता नाही करायची. तर काय करायचंय? प्रार्थना करायची. सर्व प्रसंगी, सर्व समयी आपल्याला काय करायचे? प्रार्थना करायची. म्हणजे कंटिन्यू प्रेयर 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 आपल्याला करायची आहे. आपण खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. आपण प्रहराच्या प्रार्थना सुरू केल्यात. प्रेज गॉड. नाही का, जे लोक प्रत्येक प्रहर जसा त्यांनी ठरवलाय त्याप्रमाणे प्रेयर करतायत, त्या प्रत्येकासाठी आपण टाळे वाजवूया. आणि आय एम शुअर स्वर्ग देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवत असावा. प्रेज गॉड. तुमच्या सोबत नाही का जे तुमचे दिव्यदूत देवाने ठेवले ते देखील टाळ्या वाजवत असतील. प्रेज गॉड. कारण इकडं पृथ्वीवर एक असं चर्च आहे जे देवदूतांना काम करायसाठी नाही का प्रार्थना करते. प्रेज गॉड. ज्यावेळेस मंडळी प्रार्थना करते देवदूत काम करायला लागतात. प्रेज गॉड. आपल्या चर्च मधले मंडळीचे जे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यासाठी जे देवदूत ठेवण्यात आलेत, आपल्या चर्चमध्ये जे देवदूत आहेत ते सगळे काम करणारे देवदूत आहेत. का माहितीये का? कारण आपली मंडळी प्रार्थना करणारी मंडळी. आणि इतकी चांगली गोष्ट आहे की प्रत्येक प्रहराला त्यांना काम भेटतंय. प्रेज गॉड. प्रेज गॉड. इट इज सो अमेझिंग. इट इज सो पॉवरफुल. आता परत एकदा वाचा ते वचन. ह्याच्याविषयी नाही का थोडस थांबा आणि थोडस विचार करा. हे असं का म्हणलं असावं? प्रेज गॉड. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि थकू नये म्हणून त्याने एक दाखला सांगितला. म्हणजे येशूची देखील हीच इच्छा आहे की तुम्ही सर्वदा प्रार्थना करावं आणि थकू नये. म्हणजे स्वर्गीय पित्याची देखील हीच इच्छा आहे की आपण सर्वदा प्रार्थना करावं आणि खचू नये किंवा थकू नये. क्लिअर? म्हणजे स्वर्गीय पित्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची हीच इच्छा आहे की आपण सर्वदा प्रार्थना करावी, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना करावी आणि थकायचं नाहीये. याचा अर्थ प्रार्थना करता करता तुम्ही थकू शकताय, खचू शकताय, तुमचे मूड चेंज होऊ शकतायत, चिडचिड होऊ शकते. बट तुम्हाला खचायचं नाही, तुम्हाला थकायचं नाही. तर सर्व प्रसंगी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रेज गॉड. तर पुढे नाही का जो दाखला सांगितलाय तुम्हा सगळ्यांना तो दाखला माहिती आहे. एक अन्यायी न्यायाधीश आणि एक विधवा जी दाद मागायसाठी त्या न्यायाधीशाकडे जात असते. येस, सगळ्यांनी वाचलाय, ऐकला असेल. मी पण पूर्वी शिकवलाय खूप वेळा. येस, ती कोर्टमध्ये त्या वकिलाकडे सारखं सारखं चालली होती न्यायाधीशाकडं, जेणेकरून तिची फिर्याद ऐकली जाईल, तिचा न्याय होईल, तिचा नाही का केस सॉल्व्ह होईल, तिचा जो मॅटर आहे तो ऐकला जाईल आणि तिला दाद भेटेल, तिला न्याय भेटेल. राईट? तर सुरुवातीला तो अन्यायी न्यायाधीश नाही का थोडं तिला त्रास देतो, तिचा फिर्याद ऐकत नाही. कारण तो अन्यायी असतो, तो कोणाचाच ऐकत नव्हता. लोक येऊन ट्राय करत असतील आणि त्यांनी बघितलं असेल हा काय आपला ऐकत नाही, इथे येऊन काय फायदा नाही, म्हणून लोक नाही का नेक्स्ट टाइम त्याच्याकडे येत नसतील. लोक येत असतील आपल्या केसेस घेऊन, ते बघत असतील त्या न्यायाधीशाचं वातावरण, अरे हा तर दुष्ट न्यायाधीश आहे, हा तर माझे काही केस ऐकणार नाही दिसतंय, ह्याच्याकडे कशाला येऊ, माझा वेळ का बर्बाद करतेय मी. प्रेज गॉड. आणि नेक्स्ट टाइम ते येत नसावेत. प्रेज गॉड. पण ह्या लोकांमध्ये एक अशी विधवा होती प्रियांनो, जी रोज यायची. तिला माहिती होतं हा न्यायाधीश अन्यायी आहे, हा माझे नाही का दाद ऐकत नाहीये, हा इन्सल्ट करतोय, हा चिडचिड करतोय, हा माझ्याकडे बघत सुद्धा नाही मी ज्यावेळेस बोलतेय, पण तरी मी रोज येणार, त्रास देणार ह्याला. प्रेज गॉड. ह्याचं नाही का सुख चेन मी नाही का हिरावून घेणार, ह्याला रोज त्रास देणार मी, येऊन नाही का जेरीस आणणार, ह्याला सोडणार नाही मी. प्रेज गॉड. ती रोज यायची आणि फिर्याद मागायची, न्याय कर म्हणायची, तू न्यायाधीश आहेस, न्याय कर. तो तिला टाळायचा, रोज यायची, टाळायचा. नंतर तो न्यायाधीश नाही का वैतागतो, म्हणतो अरे हिचं ऐकलं नाही तर ही काही स्टॉपच होत नाहीये, एक काम करतो, हिची केस मी ऐकतो, हिचा न्याय करतो, हिला एकदाच मोकळं करतो, नाही तर रोज मला येऊन नाही का जेरीस आणल ही. बायबल काय सांगतो पुढं,
की परमेश्वर म्हणतो की पहा अन्याय न्यायाधीश काय बोलतोय आणि काय करतोय. तुम्हाला माहिती आहे का, स्वर्गीय पिता खूप प्रेमळ आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करताय त्यावेळेस तुमची प्रत्येक प्रार्थना तो ऐकतोय. तो ह्या अन्याय न्यायाधीशासारखा आहे थोडी आहे. तो चांगला परमेश्वर आहे. आपला परमेश्वर चांगला आहे. तो प्रत्येक प्रार्थना ऐकतोय आणि त्या प्रत्येक प्रार्थनेचं तो उत्तर देतोय. त्या अन्याय न्यायाधीशासारखा थोडीच आहे ना तो. प्रेज गॉड. बायबलमध्ये एक राणी आहे, तिचं नाव आहे क्वीन एस्तेर. सगळ्यांना ठाऊक आहे एस्तेर. मी मागच्या वेळेस तिच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगून उजळणी करतो तुमची. एस्तेर तिथं कसं पोहोचली तुम्हाला ठाऊक आहे. कसं कॉम्पिटिशन, कसा अनुग्रह तिच्यावर होता, कसा राजा तिच्यावर खुश होतो आणि तिला कृपादृष्टी प्राप्त होते आणि ती नवीन राणी म्हणून नाही का निवडली जाते. येस, त्या पूर्ण साम्राज्याची ती राणी असते आणि इनफॅक्ट नाही का इंडिया पण त्या साम्राज्याचा भाग होतो. राईट. तुम्हाला आठवतंय कधीतरी आपण शिकलो एस्तेर विषयी. येस. तुम्हाला माहितीये एस्तेर ज्यावेळेस क्वीन झाली, ज्यावेळेस ती राणी झाली, त्यावेळेस तिच्या लोकांचा त्या राजाच्या राजवटीमध्ये, त्या साम्राज्यामध्ये यहुदी लोकांचा छळ होत होता आणि एक असा दुष्ट व्यक्ती होता जो यहुदी लोकांचा घात घालायसाठी तपून होता. प्रेज गॉड. ज्यावेळेस मर्दखै येतो, एस्तेरची भेट घेतो आणि मर्दखै तिला एक लाईन बोलतो. मला ती लाईन तुम्हाला नाही का वाचून दाखवायची आहे. प्रेज गॉड. ती लाईन तुम्ही वाचा. आज परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलतोय त्या लाईननी. प्रेज गॉड. एस्तेर 4:14. ज्यावेळेस तुम्ही बायबल खोलाल ना तर समजा हे माझ्यासाठी लिहिलंय, म्हणजे तुमच्यासाठी लिहिलंय. ही लाईन तुमच्यासाठी लिहिली आहे. हे जे शेवटचं लिहिले ना, अशाच कारणासाठी कदाचित तू राणी झालीस, जेणेकरून तुझ्या हातून ही गोष्ट व्हावी. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठं काम करताय, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करताय, कोणत्या एरियामध्ये तुम्ही राहताय. प्रेज गॉड. कदाचित देव त्या एरियासाठी, देव त्या लोकांसाठी तुमच्याकडे नाही का आशा लावून बसलाय की ही उभा राहील, हा उभा राहील, खिंडीमध्ये हा उभा राहील, ही उभी राहील आणि प्रार्थना करेल. त्यावेळेस नाही का मी ह्या लोकांना वाचवेल. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय? मर्दखै अपेक्षा करतोय की एस्तेर राजाकडे जाईल आणि राजाला सगळा मॅटर सांगेल की आमची लोक नाशाच्या गर्तेत आहेत. आज उद्या त्यांच्यावर कधी पण अटॅक होऊ शकतो, आज उद्या त्यांच्यावर कधी पण हल्ला होऊ शकतो आणि इस्रायल लोक नाही का नाश होऊ शकतायत. आणि मी यहुदी आहे, माझी लोक आहेत ते. तर राजा नक्कीच तिची फिर्याद ऐकेल. अरे माझ्या बायकोचे घराण्यातले लोक आहेत, मला नक्कीच वाचवलं पाहिजे त्यांना. तीच एक व्यक्ती होती जी हे करू शकत होती प्रियांनो, पण ती गप्प होती. पण ज्या वेळेस मर्दखै, जो तिचा नाही का म्हणजे वडिलाच्या स्थानी आहे, तिचा नातेवाईक आहे ऍक्च्युली, पण तिचं संगोपन वगैरे सगळं त्यानेच केलंय. तिची आत्मिक तसेच भौतिक सगळ्या प्रकारच्या वाढीमध्ये मर्दखैचा हात आहे. जर तुम्ही बायबल नीट वाचताय तर तुम्हाला समजेल. प्रेज गॉड. सो तो काय म्हणतो माहितीये का, इस्रायलासाठी नाही का सुटका कुठून पण येईल. जर तू नाही ऍक्शन घेते ना तर दुसरीकडून कुठून पण परमेश्वर त्याच्या लोकांना वाचवेल. समजतंय? तिथं खूप स्पष्ट लिहिले. कदाचित तुमच्या घरातल्या लोकांसाठी तुम्ही प्रेयर नाही करत आहे. तुम्ही प्रेयर नाही करत आहे म्हणून नाही का कदाचित देव दुसऱ्या कोणाला तरी ओझं देईल तुमच्या घरच्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी. देवासाठी कठीण नाहीये हे, पण देव अपेक्षा करतोय की तुमच्या घरातल्या लोकांसाठी ऍटलिस्ट तुम्ही उभं राहावं. तुम्ही नाही प्रेयर केली ना कदाचित देव दुसऱ्याला उभं करेल, पण तुम्ही ती संधी गमवाल. ज्या कुटुंबामध्ये देवाने तुम्हाला पाठवलंय, ज्या कुटुंबामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झाले, किंवा ज्या कुटुंबामध्ये
तुम्ही नाही का नात्याने बद्ध झालाय. प्रेज गॉड. कदाचित एखाद्या एरियामध्ये, एखाद्या मोहल्ल्यामध्ये तुम्ही राहताय. त्या मोहल्ल्यासाठी, त्या मोहल्ल्याच्या उद्धारासाठी परमेश्वर तुमच्याकडे डोळे लावून असेल. तो विचार करत असेल की मी ह्या व्यक्तीला चिखलीमध्ये ठेवलंय, कासारवाडीमध्ये ठेवलंय, निगडीमध्ये ठेवलंय, पिंपरीमध्ये ठेवलंय, आणि ही व्यक्ती प्रार्थना करेल, रदबदली करेल, त्यानंतर मी ह्या नगराला वाचवेल, ह्या नगरासाठी नाही का उद्धार लवकर आणेल, ह्या नगरामध्ये सुवार्तिक पाठवेल. प्रेज गॉड. आणि ह्या नगरामध्ये माझं काम करेल. पण तुम्ही टेन्शन घेण्यामध्ये, जो विषय नाही का आपण आधी कव्हर केला, टेन्शन मध्ये इतकं व्यस्त आहे की तुम्ही प्रेयरच करायचे विसरले. समजतं मी काय बोलतोय? तुम्ही टेन्शन घेत बसले आणि प्रेयर करायचा तुम्ही टाइम गमावून बसले. जो क्रीम टाइम आहे तुमचा, जो खूप महत्वाचा वेळ आहे, जो तुम्ही ऍक्च्युली प्रेयर मध्ये घालायला पाहिजे होता, तुम्ही टेन्शन मध्ये घालवला. त्याच्यामुळं काय झालं, तुमचे केस पण पिकले वेळेच्या आधी. कळप लावा लागतंय 20 वर्षापासून काही लोकांना. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग मी. टेन्शन नाही घ्यायचं, केसांना पिकू द्यायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. तू गप्प राहिली ना तर इस्रायलाचा उद्धार मी कुठून पण करेल, तुझं काय होईल? तुम्हाला ऍक्च्युली असाइन केलंय तुमच्या कुटुंबासाठी. तुम्हाला निवडलंय. तुमच्या कुटुंबामधून कदाचित तुमचा उद्धार का झालाय आधी, कदाचित काही लोक नाही का त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यात सुरुवातीला उद्धार पावलेत, आणि देव अपेक्षा करतोय की तुम्ही इंजिन बनावं आणि बाकीच्या डब्यांना तुम्ही ओढावं. पण तुम्हीच नाही का, मागून लोक येऊन नाही का तुम्हालाच ओढतायत. मागचा डब्बा नाही का जिथं झेंडा दाखवणारा माणूस असतो, तो डब्बा होऊन बसलेत काही लोक. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग मी. आपल्याला देवाने आधी पाचारण का केलंय? एवढ्या लहानपणी काही लोकांना का देवाने निवडलंय? काहीतरी देवाच्या मनात मनीषा आहे, काहीतरी देवाच्या मनात तुमच्या विषयी नाही का योजना आहे, प्लॅन आहे. ह्या वर्षी तुमचा जन्म झाला, ह्या वर्षी तुम्हाला प्रभू कळाला. प्रेज गॉड. काहीतरी देव अद्भुत प्लॅन करतोय. प्रेज गॉड. कितीतरी पिढ्या अशाच मेल्या विदाऊट नोईंग गॉड. बट तुम्ही अशी पिढी झाला ज्याच्यामध्ये कोणीतरी तुम्हाला सुवार्ता सांगितली, ज्या पिढीमध्ये तुम्ही नाही का येशू ख्रिस्ताला आपला उद्धार करता आणि प्रभू म्हणून स्वीकारलंय. तुम्ही ती पिढी आहे. तुम्हाला देवाने निवडलंय ह्याची तुम्हाला जाणीव आहे. तुम्हाला माहित आहे की देवाने मला निवडलंय, पण तरी नाही कमी वेळ वाया घालवते फुकटच्या चिंता करून. बीपी वगैरे वाढवत बसलोय, तणाव वगैरे घेत बसलोय, लोड घेत बसलोय. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? इज इट डिफिकल्ट टू अंडरस्टँड? असं काय, असं खूप कठीण आहे का? मी म्हणजे खूप कठीण करून सांगतोय का? सहज समजतंय ना? सो तिथं काय लिहिलंय माहितीये का? कदाचित ह्या कारणासाठीच तर देवाने तुला निवडलंय. मर्दखय नाही का, तू राणी का झाली आहेस? कदाचित नाही का तू राणी बनली आहेस जेणेकरून तू राजाला ऍक्सेसिबल होशील. राजाला डायरेक्ट जाऊन म्हणशील की राजा राजा, मी तुमची राणी, मी तुमची पत्नी आहे आणि माझी लोक आज त्रासामध्ये आहेत राजा. हे कसं काय तुमच्या राज्यामध्ये शक्य आहे? कोण लोक आहेत तुझी मला सांग, म्हणजे मी त्यांचा सगळा त्रास दूर करेन. प्रेज गॉड. ती सांगते यहुदी लोक ज्यांचा नाही का हामान हा छळ करतोय, कट रचतोय ज्यांच्या विरोधात, राजा म्हणतो त्याला शिक्षा देणार आहे. प्रेज गॉड. इमिडिएटली तिची प्रेयर नाही का ऐकण्यात आली प्रियांनो. इमिडिएटली तिच्या इच्छा पूर्ण करण्यात आल्या. तुम्हाला माहितीये त्याआधी ती जेव्हा राजाकडे जाते ती अशीच नाही जात राजाकडे. प्रेज गॉड. ती काय सांगते माहितीये का? मी राजाकडे तर जाईल, पण 3 दिवस सगळ्यांनी माझ्यासाठी उपवास आणि प्रार्थना करा. उपवास आणि प्रार्थना करा. मी असंच नाही जाऊ शकत राजासमोर, कारण राजाच्या समोर जायला खूप
खूप तयारीने जावं लागतं. राजाने बोलवल्याशिवाय राजाकडे मी जाऊ शकतच नाहीये. राजा जोपर्यंत मला इन्व्हाइट करत नाही, राजा जोपर्यंत राजाची इच्छा होत नाही, राजाची मर्जी होत नाही, तोपर्यंत मी असंच नाही जाऊ शकत राजाकडे. एक काम करा, तुम्ही, मी आणि पूर्ण इस्रायल यहुदी लोक 3 दिवस उपवास आणि प्रार्थना करतील. 3 दिवसाच्या नंतर, उपवास आणि प्रार्थनेनंतर मी बिंदास राजाकडे जाईल. राजाने मला मारलं तर मेले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण ती धैर्याने उभी राहते. ज्यावेळेस मर्दखै तयार होतो, मर्दखै तिच्या जीवनामध्ये येतो, मर्दखै तिला नाही का एनकरेज करतो, कदाचित ह्या कारणासाठी तू राणी झालीस, फक्त ही एकच असाइनमेंट असावी कदाचित तुझ्या जीवनामध्ये. आणि तसंच होतं माझ्या प्रियांनो. तिने तिची असाइनमेंट केली, जीवनभर ती राणी राहिली. प्रेज गॉड. जीवनभर ती राणी राहिली. तिने 3 दिवस उपवास प्रार्थना केली आणि तिचा काम तिने चोखपणे केलं. प्रेज गॉड. तुम्ही कदाचित नाही का डॉक्टर असाल, नर्स असाल, तुम्ही कदाचित एखाद्या कंपनीमध्ये सिक्युरिटी असाल, किंवा तुम्ही जो पण काम करताय, जो पण तुमचा व्यवसाय असेल, जे पण तुमची पोझिशन असेल, जिथं पण तुम्हाला देवाने ठेवलंय, प्रेज गॉड, ह्याच तर कारणासाठी देवाने तुम्हाला तिथे ठेवलं नसेल की तुम्ही त्या एरियासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कंपनीतल्या लोकांसाठी तुम्ही उभं राहावं, तुमच्या व्यवसायातल्या लोकांसाठी तुम्ही त्या ठिकाणी उभं राहावं. तुम्ही नाही करणार ना, देव त्या लोकांना कसं पण वाचवेल, ते निवडलेले असतील तर. पण जे काम तुम्हाला दिलं होतं तुम्ही नाही केलं, कसं वाटेल तुम्हाला प्रियांनो? ज्यावेळेस तुम्हाला समजेल न्यायाच्या दिवशी की अरे हे सगळं नाही का काम ह्या व्यक्तीचं होतं, पण त्या व्यक्तीने प्रार्थना केली, त्या व्यक्तीने उपवास केला, कारण ही व्यक्ती रेडी नव्हती, ही व्यक्ती चिंता करत बसली होती. कल के भरोसे पर ना रहना. प्रेज गॉड. ही व्यक्ती चिंतामध्ये वेळ घालवला वाया, आणि दुसरा जागरूक झाला व्यक्ती. वचनामध्ये सांगितलं टेन्शन नाही करायचं, टेन्शन नाही घ्यायचं, चिंता नाही करायचं. प्रेज गॉड. मी प्रेयर करणार. आय विल चूज टू प्रे. प्रेज गॉड. रॅदर दॅन वरी आय विल चूज टू प्रे. तुम्हाला माहितीये का, जे लोक प्रेयर करतात ते लोक चिंता करत नाहीत. आता माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. जे लोक कमी प्रेयर करतात ते कमी चिंता करतात. प्रेज गॉड. समजते? आणि जे लोक जास्त प्रेयर करतात ते बिलकुल चिंता करत नाहीत. रेशो समजते तुम्हाला मला काय सांगायचंय? कारण त्यांच्याकडे चिंता करायला आता काही कारणच राहिलं नाही, कारण प्रेयर करतायत ते. आता तुम्ही नाही का वर्ड करताय, तुम्ही वचन करताय. कळलं मला काय बोलायचंय? तुम्ही चिंता का करताय माहितीये का? तुम्ही प्रेयर नाही करत आहे. आणि जर तुम्ही प्रेयर नाही करत आहे, चिंता करताय ना, तर तुम्ही लवकर मरणार. मला माफ करा, मी स्ट्रेट बोलतोय तुम्हाला. काहीतरी आजारी पडणार, तुमचं लाईफ कदाचित ठेवलं असेल 120, 100, 80, तुम्ही 50, 40 मध्येच नाही का खुडूक होणार. चालणार आहे तुम्हाला? प्रेज गॉड. चिंता नाही करायची, काळजी नाही करायची, प्रार्थना करायची, केस काळे ठेवायचे, खर्च पण नाही होणार. समजतंय मी काय बोलतोय? लिव्ह हेल्दी. स्किन पण नाही का हेल्दी राहील तुमची. येस. मी तुम्हाला मगाशी काय बोललो की तुम्ही 1 दिवस विदाऊट चिंता फुल डे जगा आणि मला फोन करून सांगा, पास्टर मी आज ठरवलं होतं की काही टेन्शन नाही घेणार. आय एम टेलिंग यू, तो दिवस तुमच्या जीवनातला सगळ्या हॅपी वाला दिवस असेल. आणि देवाची इच्छा आहे की असे रोज तुम्ही जगावं, असा प्रत्येक दिवस तुमचा असावा चिंता फ्री. नो चिंता. एक ऍड येते, नो चिंता ओनली मनी. प्रुडेन्शियल, ICICI प्रुडेन्शियल. खरंच प्रॉफिटिक वर्ड आहे ती, प्रॉफिटिक लाईन आहे. नो चिंता ओनली मनी. कारण सगळ्या चिंता नाही का मनीकडं, मनी मध्ये नाही का आउटपुट होतात सगळ्या चिंता. एकतर खर्च होतं. येस. चिंता कराल काहीतरी नाही का स्ट्रोक येईल, खिशातून पैसे जातील, पैशाकडेच येतं सगळं. पैसे कमी झाले की परत चिंता वाढणार, अकाउंट मध्ये 0 बॅलन्स आहे.
लोन काढलंय मी, आता हे फेडायचंय, परत चिंता कसं फेडायचं. म्हणजे लोन काढून परत चिंता करायची, म्हणजे पैसे देऊन व्याज देऊन चिंता करायची. हा, फ्रीमध्ये नाही. आधी फ्रीमध्ये केली म्हणून हे झालं. जेव्हा काही टेन्शन नव्हतं, उगाच नाही का एक्स्ट्रा माइल जाऊन नाही का विचार केला, कशाला हिरो बनता ज्या एरियामध्ये तुम्हाला नाही का ऍक्टिंग करायला सांगितली नाही. जिथं कॅमेराच लावला नाही तिथं कशाला ऍक्टिंग करताय. येस, समजतंय मला काय सांगायचंय. सो चिंता नका करू, लिव्ह चिंता फ्री लाईफ. तुम्ही खूप हॅपी राहाल. तुमच्या चेहऱ्यामध्ये नाही का चेहरा एकदम नाही का सुंदर होईल. का माहितीये का, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असेल. नेहमी नाही का 2:45 वाजलेले असतील चेहऱ्यावर. 6 वाजू नका देऊ कधी. असा लॉंग चेहरा नाही झाला पाहिजे तुमचा, असा स्माईल असली पाहिजे. दिस विल नाही का, ही खरी तुमची नाही का आयडेंटिटी आहे, ही खरी तुमची ओळख आहे. हा खरा तुमचा चेहरा आहे. नकलीवाली स्माईल नाही सांगत आहे मी, ओरिजिनल वाली. प्रेज गॉड. आरशामध्ये नाही का तुमच्या स्वतःला हसताना पहा, तुम्ही किती सुंदर दिसताय. आय एम टेलिंग यू, तुम्ही खूप सुंदर दिसताय. जो लॉंग पेल चेहरा आहे ना तुमचा, हा तुमची खरी ओळख नाहीये. प्रेज गॉड. देवाला पाहिजे की त्याच्या लेकरांनी नेहमी आनंद करावा, नेहमी हसावं आणि चिंता फ्री जगावं. हेल्दी राहाल तुम्ही अजून, आणि हेल्दी राहाल आणि वेल्दी व्हाल. आमेन.